मित्रांनो, एक महिला आपल्या दिराला नामर्द बोलते. तो धीर रागात येऊन असं काही करतो की घटना ऐकून तुमच्या पायाखालची जमीनच सरकून जाईल. मित्रांनो, आपण सविस्तर घटना पाहणारच आहोत. परंतु तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत व्हिडिओ शेअर करा. चला तर जाणून घेऊया सविस्तर घटना. मित्रांनो, ही घटना आहे वाराणसीमधील रहीमपूर या भागातील. या भागामध्ये तौफिक नावाचा एक व्यक्ती आपल्या पत्नीसोबत राहत होता. त्याच्याच बाजूला त्याचा भाऊ आणि त्याची वहिनी राहत होती. तौफिकचा एक छोटासा व्यवसाय होता. ते दोघे मिळून तो व्यवसाय करत होते आणि चांगल्या प्रकारे पैसा कमवत होते. त्या दोघांच्या लग्नाला 20 वर्ष पूर्ण झाली होती, परंतु त्या दोघांनाही मूलबाळ नव्हते. तौफिकची जी वहिनी असते ती तौफिकला कायम नामर्द म्हणून चिडवत असते आणि त्याला बोलत असते की बांगड्या घाल आणि घरात बस. तौफिक या गोष्टीकडे कधीच लक्ष देत नव्हता. तो विचार करायचा की मूलबाळ हे देवाची देणगी आहे आणि आपणाला मूलबाळ नाही याच्यात आपली काय चुकी नाही. त्यामुळे तो तिच्या बोलण्याकडे जास्त लक्ष देत नव्हता. एक दिवस तौफिक कामावरून थकून घरी आलेला असतो आणि त्याला आरामाची गरज असते, म्हणून तो आपल्या खोलीमध्ये बेडवर पडलेला असतो. दिवाळीचे दिवस असतात. त्याच वेळी त्याच्या भावाची मुलं त्याच्या अंगणासमोर येऊन फटाके फोडत असतात. फटाक्यांच्या आवाजामुळे त्याला झोप लागत नसते. तो बाहेर येतो आणि भावाच्या मुलांना सांगतो की मी खूप थकलेलो आहे आणि मला आरामाची गरज आहे. तुम्ही प्लीज कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी जाऊन फटाके फोडा. ही गोष्ट बाजूलाच त्याची वहिनी ऐकते. वहिनी ऐकते आणि ओरडतच त्याच्याशी भांडू लागते. त्याला बोलते की तू काय समजणार मुलांची किंमत? तू तर एक नामर्द आहेस आणि तुला समजणारच नाही मुलांचं प्रेम काय असतं. ह्यांचा आवाज ऐकून आजूबाजूचे सर्व लोक जमा होतात आणि एवढ्या लोकांमध्ये तौफिकची वहिनी त्याला नामर्द बोलत असते आणि त्याला बोलत असते की तू बांगड्या घालून घरात बस. त्यामुळे तौफिकला खूप राग येतो आणि दोघांमध्ये जोराचं भांडण होतं. भांडण बघत असतात तेच मध्यस्थी करून दोघांचं वाद मिटवतात आणि तौफिकच्या वहिनीला तिच्या घरी पाठवतात. वहिनी घरी गेल्यानंतर तौफिक सुद्धा आपल्या घरामध्ये जातो आणि त्याला त्याच्या अगोदर वहिनी कधीही बोलली तरी कधीही राग येत नव्हता, परंतु एवढ्या लोकांमध्ये त्याला त्याची वहिनी नामर्द बोलल्यामुळे त्याला खूप राग येतो आणि तो विचार करतो की ही मला सुखाने जगून देणार नाही आणि हिचं काहीतरी केलं पाहिजे. आणि तो रागाच्या भरात आपल्या कपाटातील चाकू काढतो आणि खिशात ठेवतो आणि तो बाहेर येऊन बसतो. बाहेर येऊन तो वहिनीच्या घराकडे लक्ष ठेवतो की कधी वहिनी घरात एकटी असेल आणि मी कधी तिचा काटा काढेन. असेच 2 तास निघून जातात आणि तिच्या भावाची मुलं खेळण्यासाठी बाहेर जातात. हाच मौका बघून तौफिक वहिनीच्या घरात घुसतो आणि वहिनीवर चाकूने वार करायला सुरुवात करतो. वहिनीला अचानक झालेल्या हल्ल्यामुळे काहीच समजत नाही. तौफिक एवढ्या रागात असतो की तो काहीही विचार न करता तिच्यावर वार करत असतो. तो एवढे वार करतो की त्या खोलीमध्ये रक्तच रक्त सांडलेलं असतं आणि त्याची वहिनी तिथेच पडते. तो गडबडीत आपल्या घरी येतो, कपाटातील कपडे काढतो, कपडे बदलतो आणि तिथून फरार होतो. दांगा ऐकून आजूबाजूचे लोक येतात तेव्हा तौफिक हा फरार झालेला असतो आणि त्याची वहिनी
तिच्या खोलीमध्ये तळमळत पडलेली असते. तेथीलच एक व्यक्ती पोलिसांना फोन करून बोलवून घेते. पोलीस येतात तेव्हा तौफिकची वहिनी जागेवरच मरण पावलेली असते. पोलीस आल्यानंतर चौकशी करतात तेव्हा तेथील लोक सांगतात की काही तासापूर्वीच ह्या दोघांचा वाद झाला होता आणि बहुतेक त्या वादातूनच तौफिकने आपल्या वहिनीला संपवलं असेल, कारण तौफिक सुद्धा फरार होता. पोलीस त्या स्त्रीच्या मृतदेहाला पोस्टमॉर्टमसाठी पाठवतात आणि तौफिकचा शोध घेतात. 2च दिवसात तौफिक पोलिसांच्या ताब्यात येतो. पोलीस जेव्हा तौफिकला ताब्यात घेतात आणि विचारतात की तू तुझ्या वहिनीला का मारलंस, तेव्हा तौफिक सांगतो की वहिनी मला कायम चिडवायची की तू नामर्द आहेस, तू बांगड्या घाल, परंतु मी कधीही मनावर घेतलं नव्हतं. परंतु त्या दिवशी एवढ्या लोकांच्या मध्ये तिने माझा अपमान केला आणि हा राग मला सहन झाला नाही आणि मी तिला मारून टाकलं. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन कोर्टात हजर केलं. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं की एखाद्याच्या कमजोरीविषयी त्याला चिडवणं हे योग्य आहे की अयोग्य? कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन कहाणी घेऊन. धन्यवाद.